तर मिडपॉईंट फॉर्म्युला यामध्ये the coordinates of midpoint of a line segment joining two distinct points. Suppose P, Q are 2 points on a board, and if we join this is segment PQ, and the point M is at the midpoint of this segment AB. Coordinates of point P, that is x1 y1, and coordinates of point Q, that is x2 y2. If we want to calculate coordinates of this point M, suppose it is xy, so x is equal to x1 plus x2 by 2. M is the midpoint of segment PQ, and we have to find coordinates of point M. To calculate x coordinate, use formula x is equal to x1 plus x2 divided by 2, and y is equal to y1 plus y2 divided by 2. थोडक्यात PQ हा रेषाखंड आहे आणि त्याचा M हा मध्यबिंदू आहे, मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू आहे. तर या मध्यबिंदूचे निर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचे आहेत. मग ते शोधण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, तर P चे असणारे x1 y1, Q चे असणारे x2 y2 यांच्यावरून x ची किंमत काढायची असेल तर x म्हणजे x1 आणि x2 या दोघांच्या बेरजेची निमपट, थोडक्यात सरासरी. आणि y ची किंमत काढायची असेल तर y1 आणि y2 ची बेरीज करून 2 ने भागायचं आहे. तर या प्रकारची मिडपॉइंट फॉर्म्युला वापरून काही उदाहरणं सोडवता येतील. यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 example number 4, example 5.2 set example number 4. Point P is the center of circle and AB is diameter. Find the coordinates of point B if coordinates of A and P are given. बघा, question number 4 from practice set 5.2. Point P is center of circle. So suppose it is circle having point P, diameter given AB. AB हा व्यास दिलेला आहे. Then find the coordinates of point B. B या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स शोधायचे आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A and P are, पॉइंट A चे कोऑर्डिनेट आहेत 2 - 3 and पॉइंट P हा मिड पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहेत -2 0, and we have to find coordinates of point B. म्हणजे दिलेलं उदाहरण काय आहे ते अगोदर बघा. हा डायमीटर आहे, हा सेंटर आहे, याचा अर्थ these are radius, त्रिज्या आहेत. So P is the midpoint of AB. We use this same formula, midpoint formula. So
it is x1 y1 in this x2 y2 and these are xy. या उदाहरणाला सोडवण्यासाठी आपण हे सूत्र वापरणं गरजेचं आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे. सो युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला यामध्ये वापरायचा आहे. सो coordinate of x, that is x1 plus x2 divided by 2. Use this formula. x हा निर्देशक काढण्यासाठीचा हा x1 is 2 plus x2 we have to calculate, आपल्याला शोधायचा आहे, divided by 2 and x is given -2. दिलेल्या किमती त्यामध्ये ठेवायच्या आहेत. x1 y1 आहेत, मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेत आणि याचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. म्हणून या सूत्रामध्ये जे दिलेले सर्व अंक आहेत ते आपण ठेवले आणि मग यावरून आपल्याला किमती काढता येतील. हे -2 this goes here and 2 plus x2 या पद्धतीने. So it is -4. This -2 also gone here. This +2 gone and we get -2 x2 and therefore x2 is equal to -6. म्हणजे x2 म्हणजे हा याची किंमत मिळाली -6. सिमिलरली y coordinate y1 plus y2 divided by 2. y1 given -3, y2 we have to calculate and divided by 2. Also y is equal to 0. So product of these two and -3 plus y2. So 0 -3 plus y2 and therefore y2 is equal to this -3 gone here and we get +3 and therefore y2 is equal to, in this way we get coordinates of point B and therefore write coordinates of point B -6 and 2. या प्रकारे ही उत्तर येणार आहे. म्हणजे आज आपण शिकलेलो घटक कोणता आहे? मिड पॉइंट फॉर्म्युला, मध्यबिंदूचा गुणधर्म किंवा सूत्र, मध्यबिंदूचे सूत्र. रेषाखंड दिलाय, त्याचा मध्यबिंदू दिलाय, तर त्या मध्यबिंदूचे निर्देशक आपण या सूत्राच्या सहाय्याने काढतो. x निर्देशक काढण्यासाठी x1 + x2/2, y काढण्यासाठी y1 + y2/, अशा प्रकारे हे सूत्र आपण लिहून घ्यायचं, व्यवस्थित आकृती काढून, आणि त्याच्या खाली हे एक्झाम्पल लिहून घ्यावे.